श्री स्वामी समर्थ मंडळी सगळ्यांना. चला तर आज आपण वाळवणातला रव्याचा पदार्थ बनवूया. तर रव्याचे आपण पापड बनवूया. तर याच्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 तास असा त्याला भिजत घालायचं आहे. आता तुम्ही याला रात्रभर जर भिजवलं तरीसुद्धा चांगलं आहे, कारण ताबडतोब जरी आपण कच्चा टाकला ना पाण्यात तर त्याची पापडी असं कडकपणा येतो. आणि ज्या आता भिजत घातलं का ह्या रव्याला काय होतं, मग भिजला का तो छान फुलतो मस्त आणि पापडी अशी खुसखुशीत येते. आता इथं आपण 1 वाटी रवा भिजत आहे. 1 वाटी रवा भिजत घातला. त्याच्यानंतर आपल्याला इथं 8 वाट्या पाणी टाकायचं आहे. वाटीनं जरी मोजलं त्याच वाटीनं 8 वाट्या, आणि तांब्याने घेतलं तरी आपल्याला तुम्ही ज्या याने घ्यायचं ते घ्या, पण बरोबर 8 वाट्या पाणी याला लागते. आता बघू शकता हा जो रवा आहे, आता आज आपण त्याला पाण्याला उकळी आली का त्याच्यात आपल्याला टाकून द्यायचं. आता बघू शकता मी याच्यात रवा टाकून देते. मस्त रवा आता छान फुललेला आहे आणि थोडा थोडा करून आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचं आहे. आता 1 वाटी रव्यापासून भरपूर पापड होतात. याला मस्त उकळी आलेली आहे. त्याच्यात थोडासा ओवा घालायचा आहे आणि ह्याच्यात टाकायचं आहे. आता सुरुवातीला थोडं पातळ दिसतं आहे, पण नंतर ते पूर्ण घट्ट होतं आहे. आणि आपल्याला हे पापड जास्त पातळही करायचे नाही, जास्त घट्टही करायचे नाही. आता मीडियममध्ये राहून द्यायचे, कारण जास्त पातळ केले का ते काय होते, चिटकून बसले तर ना निघतच नाही येतं त्याच्यामुळे. आणि थोडासा मी याच्यात कलर टाकते, कारण मुलांना कलरची आवडते म्हणून टाकते. थोडा टाकते, जास्त नाही टाकीत, कारण हे कलर काय शरीराला चांगले नसते त्याच्यामुळे थोडाच टाकते. बघू शकता 1 पातीला गज भरले. किती छान याची कणी जी आहे ती मस्त टम्म फुगलेली आहे. आणि आता अशी साई आली का वरती असं समजून घ्यायचं की हे पूर्णपणे शिजले. आणि कधीच असं गरम गरम नाही टाकायचं आहे. आपण जे पॉलिथिनवर त्याच्यावर टाकतो ना तर गरम नाही, थोडं थंड होऊ द्यायचं. आणि बघू शकता मी असं टाकते. आता मस्त कडक ऊन पाडलेलं आहे आणि मी टाकते. आता तुम्हाला ज्या आकारात समज मोठ्या मोठ्या साईज करायची असली किंवा छोटी. आता एका वाटीत मी 50 पापड माझे बनवून झालेले आहेत, बरोबर 50 झाले आहेत. बघू शकता किती छान झालेले आहेत. आणि हे बघू शकता जास्त जाडी नाही पातळी नाही, मस्त आहे. तरी काय आणखीन एवढे कडक असे वाळलेले नाही, आणखीन एक तरी ऊन त्याला शिल्लक पाहिजे, थोडे हेच येतं. बघू शकता मी तुम्हाला तळून पण दाखवते. आता त्याच्यात आपण तिखट हे काही वापरलं नाही. तुम्हाला जर वापरायचं असले तिखट वापरू शकता तुम्ही. आता बघा इतके खुसखुशीत झालेत आणि बरोबर एका वाटीत 50 पापड होते. तर आपल्याला जास्त करायचे होते, पण आता गॅस न भेटल्यामुळं मी तुम्हाला थोडेच करून दाखवले. तर गॅस जरी भेटला तर आपण नंतर जास्त करून मी पुन्हा रेसिपी तुमच्यासोबत शेअर